नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत काही महत्त्वाचे प्रश्न जे तुम्हाला स्पर्धा परीक्षांसाठी नक्की उपयोगी पडतील. प्रश्न क्रमांक 1. पलियार जमाती प्रामुख्याने कोणत्या राज्यात राहतात? उत्तर तमिळनाडू राज्य. प्रश्न क्रमांक 2. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन ही संस्था कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येते? उत्तर संरक्षण मंत्रालय. प्रश्न क्रमांक 3. कोणत्या भारतीय शांती सैनिकाला मरणोत्तर यूएनच्या डॅग हार्मसजोल्ड पदकाने सन्मानित करण्यात आले? उत्तर नायक धनंजय कुमार सिंग. प्रश्न क्रमांक 4. वर्ल्ड वेल्थ रिपोर्ट 2024 कोणत्या संस्थेने प्रसिद्ध केला? उत्तर कॅपजेमिनी संशोधन संस्था. प्रश्न क्रमांक 5. लार्ज लँग्वेज मॉडेल LLM कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? उत्तर कृत्रिम बुद्धिमत्ता AI. प्रश्न क्रमांक 6. कोणत्या देशाने 46वी अंटार्क्टिक ट्रीटी कन्सल्टेटिव्ह मीटिंग ATCM आयोजित केली आहे? उत्तर भारत देश. प्रश्न क्रमांक 7. नुकतेच निधन झालेले मुरलीधर चंद्रकांत भंडारे हे कोणत्या राज्याचे माजी राज्यपाल होते? उत्तर ओडिशा राज्य. प्रश्न क्रमांक 8. 2024च्या लोकसभा आणि राज्य विधानसभा निवडणुकीतील किती उमेदवारांनी EVM आणि VVPAT युनिट्समधील बर्न मेमरी सत्यापित करण्याची विनंती केली आहे? उत्तर 11 उमेदवारांनी. प्रश्न क्रमांक 9. सस्तन प्राणी मेनलँड सारख्या काळविटामुळे अलीकडे बातम्यांमध्ये दिसलेले रायमोना नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे? उत्तर आसाम राज्य. प्रश्न क्रमांक 10. नुकत्याच बातम्यांमध्ये दिसलेले जुनो प्रोब हे नासाचे अंतराळयान कोणत्या ग्रहाची परिक्रमा करण्यासाठी डिझाईन केलेले आहे? उत्तर बृहस्पती म्हणजेच ज्युपिटर ग्रह. प्रश्न क्रमांक 11. कोणाची युरोपियन संसदेच्या अध्यक्षपदी पुन्हा निवड झाली आहे? उत्तर रॉबर्टा मेत्सोला. प्रश्न क्रमांक 12. अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने अग्निवीरांना कॉन्स्टेबल फॉरेस्ट गार्डच्या नोकऱ्यांमध्ये 10% समांतर आरक्षण जाहीर केले आहे? उत्तर हरियाणा राज्य सरकार. प्रश्न क्रमांक 13. अलीकडेच बातम्यांमध्ये दिसलेली डेव्हिस सामुद्रधुनी कोणत्या 2 प्रदेशांच्या दरम्यान आहे? उत्तर ग्रीनलँड आणि कॅनडा प्रदेश. प्रश्न क्रमांक 14. दार एस सलाम शहर कोणत्या देशात आहे? उत्तर टांझानिया. प्रश्न क्रमांक 15. अलीकडे बातम्यांमध्ये पाहिले गेलेले विरासत प्रदर्शन नवी दिल्लीत कोणत्या मंत्रालयाने आयोजित केले आहे? उत्तर वस्त्र मंत्रालय. प्रश्न क्रमांक 16. कोणत्या राज्य सरकारने आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांसाठी उपस्थिती पोर्टल सुरू केले? उत्तर झारखंड राज्य. प्रश्न क्रमांक 17. बोलसेना सरोवर कोणत्या देशात आहे? उत्तर इटली देश. प्रश्न क्रमांक 18.
जुआंगा जमात प्रामुख्याने कोणत्या राज्यात राहते? उत्तर ओडिशा राज्य. प्रश्न क्रमांक 19. कोणत्या संस्थेने अलीकडेच यूथ 2024 साठी ग्लोबल एम्प्लॉयमेंट ट्रेंड्स (GET) अहवाल प्रकाशित केला? उत्तर आंतरराष्ट्रीय कामगार संघटना. प्रश्न क्रमांक 20. 2024 पॅरिस ऑलिम्पिक गेमच्या उद्घाटन समारंभात कोणत्या 2 भारतीय खेळाडूंची भारतासाठी ध्वजवाहक म्हणून निवड करण्यात आली? उत्तर सुमित अंतिल आणि भाग्यश्री जाधव. तर मित्रांनो, हे होते आजचे महत्त्वाचे प्रश्न. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा.